ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रतिमा आणि सायली या दोघींचे मोदक सेम आल्यामुळे आता मात्र सगळेच जण कौतुक करायला लागलेले असतात की खरं तर प्रतिमाची मुलगी ही सायली शोभते. पूर्णांची म्हणते खरंच ग, म्हणजे प्रतिमा आणि सायली यांचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नसताना सुद्धा इकडे आता सायलीने सेम टू सेम प्रतिमासारखे मोदक बनवलेत. कसं काय शक्य आहे हे? म्हणजे मला तर या सगळ्यामध्ये खूपच आश्चर्य वाटतं. आणि तन्वी तिची मुलगी असून सुद्धा या सगळ्यामध्ये तन्वीचे गोल लाडू झाले म्हणजे खरंच कमाल आहे. आईकडून कला आपल्या मुलीकडे येते, पण हे तर मात्र अजब गजब काहीतरी आहे. यावरती आता इकडे प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सायलीला आता प्रेमाने पाहू लागते. हे सगळं प्रियाला काही सहन होत नाही. हे जर का असंच काही चालू राहिलं तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आता ह्या दोघी मायलेकी आहेत हे सत्य उघड होऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर असं काहीतरी करायला पाहिजे ज्याच्यामुळे मी प्रतिमाची मुलगी आहे हे मला सिद्ध करायला पाहिजे. ते काही नाही, मी लवकरात लवकर प्रतिमाची ती डायरी वाचते आणि डायरीमध्ये असं काही आहे का ते पाहते, जेणेकरून मला प्रतिमाची मुलगी असल्याचं काहीतरी समजेल. असं म्हणजे सगळेजण समजतील. मग मात्र प्रिया आता जी डायरी पूर्णाजीची चोरलेली असते ती पाहण्यासाठी आता मात्र अस्मिताच्या रूममध्ये येते. ती डायरी अस्मिताच्या रूममध्येच असते. पण इकडे अर्जुनला डाऊट आलेला असतो की या सगळ्यामध्ये इकडे तन्वी काहीतरी कारस्थानं करत आहे, पण काय कारस्थानं करत आहे हे मात्र आता त्याला काही माहीत नसतं. आणि त्यामुळे मग मात्र तो प्रियाला पुन्हा एकदा गोडगोड बोलून झाशामध्ये घेऊन या सगळ्यामध्ये तिच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी आता प्रयत्न करत असतो. आणि त्याने प्रियाला आता गोडगोड बोलत आश्रमाचा विषय काढलेला असतो. आश्रमाचा विषय काढल्यावरती मग मात्र तो सांगतो, म्हणजे कसं आहे ना, तू उदास होणं साहजिक आहे, कारण या सगळ्यामध्ये तुला प्रतिमात्याची मुलगी कोणी म्हणत नाही, या सगळ्याचा तुला खूपच त्रास होत असेल याची मला पूर्णपणे कल्पना आहे. पण तू या सगळ्यामध्ये एक विचार कर की तुला वाईट वाटायचं ना ज्या वेळेला तू इकडे असायचीस आश्रमामध्ये, तेव्हा तुला या सगळ्यामध्ये कोण हे करायचं, तू कुणाकडे जायचीस, म्हणजे तू विलासकडे जायचीस का, असं म्हणत मुद्दाम विलासचा आता इकडे विषय काढला जातो. विलासचा विषय काढल्यावरती आता मात्र इकडे प्रिया गडबडते. याला माझ्याकडून काहीतरी माहिती काढून घ्यायची आहे हे तिला समजतं आणि ह्याला काही कळू द्यायचं नाही आहे हे पण तिला समजतं. आणि त्यामुळे मग मात्र ती आता या सगळ्यामध्ये विचार करते की काहीही झालं तरीसुद्धा याला सत्य कळू द्यायला नको. पण सत्य मात्र समोर यायला खूपच आता मात्र तिला प्रॉब्लेम होत असतो, कारण सत्य हे समोर येण्यासाठी आता आलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता महिपतचा कॉल येतो. महिपतचा कॉल आल्यावरती मग मात्र आता प्रिया गडबडते, कारण महिपतचा कॉल आल्यावरती इकडे अर्जुन तो कॉल पाहतो आणि त्याच वेळेला प्रिया पण तो कॉल पाहते आणि ती विचार करते, आत्ता जर का हा कॉल मी उचलला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यासाठी हा कॉल मला आत्ता उचलायचा नाही आहे. मग काय करू असा विचार करत आता मात्र प्रिया तो कॉल कट करते. पण अर्जुनने पाहिलेला असतो की या सगळ्यामध्ये प्रियाने हे सगळं केलेलं आहे, प्रियाने कॉल हा कट केलेला आहे. मग मात्र अर्जुन विचार करतो, नाही महिपतने हिला कॉल केलाय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असू शकते. मला या सगळ्यामध्ये हे सगळं सत्य शोधून काढायलाच पाहिजे असा विचार करत मग मात्र प्रियाच्याच मोबाईलवरून जो नंबर आलेला असतो महिपतचा त्याच नंबरला इकडे आता पुन्हा एकदा रिटर्न कॉल अर्जुन करतो. आणि त्यावेळेला अर्जुनच्या समोर जे सत्य येतं ते भयानक असतं. अर्जुन ऐकतो महिपत जे बोललेला असतो ते. महिपत सांगत असतो, अगं काय चाललंय तुझं प्रिया, अगं या सगळ्यामध्ये प्रतिमाला मारण्याचा प्लॅन केला होता ना, प्रतिमाला मारण्याचा प्लॅन तर फिसकटला, पण त्यानंतर तू तर अशी पसार झालीस की तुला काही काम सांगायची सोयच राहिली नाही. पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, प्रतिमाला मारण्याचा प्लॅन अजूनही ऑन आहे, प्रतिमाला अजूनही मारायचं आहेच. त्यासाठी तू काय मदत करतेस, तू तर या सगळ्यामध्ये काहीही मदत करत नाहीयेस. पुन्हा एकदा प्रतिमाला बाहेर घेऊन ये,
प्रतिमाला बाहेर घेऊन ये आणि कुठे तिला मारायचा हा प्लॅन कर. आता अर्जुन हे सगळं ऐकतो आणि त्याला जबरदस्त धक्का बसतो. पण या सगळ्यामध्ये अर्जुनकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतो. पुरावा नसल्यामुळे अर्जुन आता रविराजांच्या समोर काही सांगूच शकत नाही. मग त्यामुळे तो एक काम करतो, तो त्याच फोनवरून महिपतला मेसेज करतो की काका तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर घरी या, इकडे कुणीच नाही आहे, प्रतिमाला मारण्याचं काम इथेच करता येईल असा मेसेज पाठवून तो आता प्रियाच्या फोनमधून तो हाईड करतो. आणि प्रिया इकडे आता तिला काहीच माहीत नसतं. पुढे घडणारा प्रकार हा विचित्र असतो. आता इकडे अर्जुन रविराजांच्या समोर येतो. रविराजांना घडलेला प्रकार सांगतो आणि तो सांगतो की मी महिपतचा कॉल पाहिला, महिपतचा कॉल मी प्रियाच्या मोबाईलमध्ये रिसीव केला. आता तू माझ्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हा प्रश्न तुझा आहे. पण मला तुला या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे की ही तन्वी आहे, ही महिपतला भेटलेली आहे आणि या महिपतनेच आता मात्र प्रतिमा आत्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी सगळं ऐकलंय. महिपत विचारत होता की आत्ता कधीचा प्लॅन करायचा, तू मला सांग प्रिया, मी येऊन लगेच हे करेन. आणि म्हणूनच मी एक काम केलेलं आहे. मी प्रियाच्या मेसेजवरून आत्ता घरामध्ये कुणी नाही, प्रतिमा त्या आणि मीच आहे, तुम्ही ताबडतोब या असा मेसेज टाकलेला आहे. आत्ता जर का महिपत इकडे आला तर मात्र तुझा विश्वास बसेल ना, कारण मला माहिती आहे की माझ्या सांगण्यावरून तू तन्वीच्या याच्यावरती विश्वास ठेवशील असं मला वाटत नाही आहे. आणि त्यामुळे मला तुला हेच सांगायचं आहे की आता आपण सगळ्यांनी महिपतची वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे आपल्या हातात. असं म्हटल्यावरती रविराजांना धक्का बसतो आणि अर्जुन काय बोलतोयस तू? अर्जुन म्हणतो मी जे खरं आहे तेच बोलत आहे. मी सगळं सत्य पाहिलेलं आहे, म्हणजे प्रियाच्या फोनवरती मी सगळं सत्य ऐकलेलं आहे म्हणून मी हे बोलत आहे. आणि या उपर तुला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर मी जे सांगतोय तेच कर, तू फक्त वाट पाहत बस. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे प्रिया येते आणि आता प्रियाला रविराज एक थोबाडी देतात. तन्वी, तू या सगळ्यामध्ये आपल्याच आईला मारण्याचा प्लॅन केलास, कारण आत्तापर्यंत रविराजांचा पूर्णपणे विश्वास बसलेला असतो तो म्हणजे अर्जुनवरती. आणि त्यामुळे तो आता प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत देतात. प्रियाच्या थोबाडीत दिल्यावरती प्रिया म्हणते बाबा अहो नाही, असं काही नाही आहे. यावरती रविराज म्हणतात हे बघ, मी सगळं ऐकलेलं आहे. आता न जर इथे महिपत आला तर सगळं सत्य होईल. महिपतचा तुला कॉल आला होता. यावरती प्रिया तत्पप करायला लागते आणि म्हणते आला असेल बाबा, पण मी काही नाही सांगितलं. यावरती रविराज म्हणतात तुझ्या फोनवरती त्याचा कॉल येतो. अर्जुनने कॉल केल्यावरती तो हे सगळं सांगतो. त्याने प्रतिमाला मारण्याचा प्लॅन केला होता का? आता प्रिया गडबडते आणि तितक्यात तिकडे महिपतची एंट्री होते. महिपतला तिकडे पाहून अर्जुन चिडतो आणि तू प्रतिमा त्याला मारण्याचा प्लॅन केलास आणि तुला या सगळ्यामध्ये साथ देणारी तन्वी होती का? नाही, तुम्हाला दोघांना पण मी आत्ता सोडणार नाही. इकडे तू आलास कशावरून? असं म्हणत त्याचा मोबाईल तो हिसकावून घेतो. मोबाईल हिसकावून आता रविराजांच्या समोर तो धर. चिडलेले रविराज तो मोबाईल पाहतात आणि त्याच्यामध्ये असलेला प्रियाचा मेसेज पण पाहतात. म्हणजे आता प्रियाच्या फोनवरून आलेला मेसेज आणि आता प्रियाला झालेले कॉल, हे सगळं लक्षात आल्यावरती मात्र आता सगळ्यांच्या समोर सत्य उलगडलेलं असतं की या सगळ्यामध्ये जे कारस्थान करतोय ते महिपत, त्याला साथ देते ते प्रिया. महिपतची तर चांगलीच धुलाई केली जाते. पण त्याच वेळेला प्रतिमा महिपतला ओळखते. महिपतकडे पाहून ती इशारा करायला लागते. रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा, तू इतकी हायपर का झाली आहेस? यावरती प्रतिमा ॲक्शन करून 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 महिपतनेच आपल्याला 22 वर्षापूर्वी मारण्याचा प्लॅन केला हे सत्य समोर आणते. रविराजांना काहीच कळत नसतं. मग मात्र आता इकडे सायली येते आणि ती सगळं सांगण्याचा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. आणि सायली सांगते रविराज सर, म्हणजे प्रतिमा त्या सांगण्याचा प्रयत्न करतायत की या सगळ्यामध्ये महिपत हीच ती व्यक्ती आहे ज्यांनी आता इकडे प्रतिमा त्यांना 22 वर्षापूर्वी मारण्याचा प्रयत्न केला. सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. एका फोन कॉलमुळे सगळं सत्य हे असं समोर आलेलं असतं आणि त्यामुळे प्रिया, महिपत, नागराज या सगळ्यांचा पर्दाफाश झालेला असतो. अर्जुनने या सगळ्यामध्ये आता मात्र एक प्रकारे सगळ्या गोष्टी 22 वर्षापूर्वीच्या उघड केलेल्या असतात.
या सगळ्यामध्ये आता सायलीच प्रतिमाची मुलगी हे सत्य समोर येणं बाकी असतं. हे सत्य समोर कसं येणार, मालिका पुढे कशी सरकणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.